घरच्या घरी कुठलीही मिलावट न करता वर्षभर पुरेल फक्त आणि फक्त 2 जिन्नसमध्ये। चला तर मग माझ्या मैत्रिणीला अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी शेअर करते। या ठिकाणी मी ॲपल स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यानंतर हे ॲपल स्वच्छ नॅपकिननी छान पुसून काढायचे, म्हणजे यामध्ये पाण्याचा एक थेंबही आपल्याला नको आहे। पाण्याचा जर एक जरी थेंब असला तर ॲपल जाम हा खराब होऊ शकतो, याची काळजी घ्यायची। माझ्या मैत्रिणींना मी सांगते की छान कोरडे पुसून घ्यायचे आणि नंतर त्याची टरफल काढून घ्यायची आहे आपल्याला। तुम्हाला जर असं वाटत असेल की मी टरफलही घालते तर काहीच हरकत नाही, पण मी इथे हे टरफल काढून घेते कारण माझ्या ॲपलचे हे टरफल थोडे मला जाडसर वाटत आहे। काही ॲपलचे टरफल हे पातळ असतात, तर अशा वेळी तुम्ही ते टरफल सकट किसून घेऊ शकता। ॲपल हे खायला खूप पौष्टिक असतात। ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे असं म्हटलं जाते, म्हणजे आपल्या तब्येतीसाठी एक ॲपल रोजचं खाणं खूप महत्त्वाचं आहे। ॲपल प्रत्येक वेळी घरी उपलब्ध असेलच असं नाही। मग तुम्ही हे ॲपल जाम जर तुम्ही हे करून ठेवलं, ज्यावेळी ॲपल स्वस्त असतात अशा वेळी ॲपल जाम तुम्ही असं करून ठेवलं तर 1 चमचा रोज सकाळी तुम्ही खाऊ शकता। माझे इथे सर्व ॲपलचे टरफल काढून झालेले आहे, अगदी शेवटचा चालू आहे। आता हे सर्व ॲपल आपल्याला ह्या किसणीच्या मदतीने किसून घ्यायचे आहे। तुम्हाला जर हे किसून न घेता छोटे छोटे ॲपलचे तुकडे करून ते मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता। कधी कधी काय होतं, मुलांच्या टिफिनच्या वेळेपर्यंत आयांचा कधी स्वयंपाक होत नाही। अशा वेळी काय होते, पटापट 2 चपाती बनवली की त्यावर हा जाम लावून दिला की आवडीचा असा टिफिन आपण देऊ शकतो आणि मुलं ते आवडीने खातीलही। ॲपलची ही टरफल काढण्याची, किसण्याची ही क्रिया फक्त थोडी फास्ट करायची। काय होते, ॲपल हा थोडा पिवळसर पडतो, काळा पडतो, म्हणून ही क्रिया थोडं लवकर झटपट करायचं, जेणेकरून ॲपल, आणि जर असं पडतच असेल किंवा कोणतं काम आलं असेल तुम्हाला तर तो ॲपल हा पाण्यात घालून ठेवायचा, म्हणजे तो काळा पडणार नाही। ॲपल जाम करण्यासाठी नेहमी कढई ही जाड बुडाची घ्यायची, म्हणजे कढईच्या खालच्या तळाला ते जाम चिकटणार नाही। आता यावेळी माझा हा इथे सर्व किस करून झालेला आहे। कढई गॅसवर ठेवायची, त्यामध्ये संपूर्ण ॲपल किस हा त्यामध्ये घालायचा आणि पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत तो परतून घ्यायचा आणि इथे गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा। ॲपल हे चवीला गोड असतात, त्यामध्ये इथे ॲपल किस हा जवळपास माझा 2 वाट्या झालेला आहे, तर 1 वाटी मी साखर त्यामध्ये घालत आहे, म्हणजे ॲपलच्या अगदी अर्धी साखर घालायची। इथे बघू शकता ॲपल जाम हा तयार झालेला आहे। इथे जरी हा पातळ दिसत असला तरी थंड झाल्यानंतर तो घट्ट होतो। आता गॅस बंद करायचा आणि हा मी एका दुसऱ्या डब्यामध्ये काढून ठेवत आहे की जेणेकरून थंड झाल्यानंतरच हा एअरटाईट डब्यामध्ये भरायचा। अशा प्रकारे फक्त आणि फक्त 2 जिन्नसमध्ये वर्षभर पुरेल असा ॲपल जाम तयार